पैशाने सर्व गोष्टी सॉल्व्ह होऊ शकतात. कसं आहे, जगातले 80% प्रॉब्लेम हे पैशाने सॉल्व्ह होतात आणि राहिलेले 20% पैशामुळे सॉल्व्ह होतात. डिफिकल्ट असं त्या गोष्टीकडे नको वाटतं की जे इझी आहे त्याच्यावरती. प्रत्येकाला काय वाटत असतं की नाही आता ते कोण करणार, त्यापेक्षा आता हे आता ताबडतोब करून टाकून विषय संपवून टाकू. शॉर्टकट तर नथिंग शॉर्टकट. जेनझीजनी काय करायला पाहिजे की जर खरोखर निसर्गाकडे पाहिलं आणि निसर्गाचे नियम बघितले तर इज नो शॉर्टकट. फेल्युअरला ओव्हरकम कसं करायचं आणि एक स्ट्रॉंग माइंडसेट कसा ठेवायचा. ज्यांनी बल्बचा शोध लावला ना तर ते काय म्हटले की मी 1000 वेळा फेल झालो त्याच्यामध्ये, पण मी 1000 वेळा हे डिफाईन केलं की चुकायचं कसं नाही. आणि मग जेव्हा जेव्हा ऍक्च्युअली लागलं ना त्यावेळेस मग त्यांच्या लक्षात आलं की या एवढ्या गोष्टी न केल्यामुळे आज हा बल्ब लागला. हॅपीनेस सोबत पैसा कसा कमवता आला. तुम्ही आनंदी असाल तरच चांगलं काम करू शकाल आणि चांगलं काम केलं तरच पैसा मिळेल. दुसऱ्यांशी कंपॅरिझन करायच्या ऐवजी जर आपण स्वतःशी कंपेअर करायला लागलो कारण बाहेरची रेस कधीच संपणार नाही. पैसे बाजूला काढणं तो एक सगळ्यांना चॅलेंज जातो. म्हणजे मिडल क्लासमध्ये बघितलं ना तर फॉर एक्झाम्पल एखाद्याची सॅलरी 30,000 आहे, पण त्याला काय वाटतं की मी सेव्ह करू शकणार नाही का, कारण माझी सॅलरी खूपच कमी आहे, माझ्यावर जबाबदाऱ्या जास्त आहेत. तो अशा वेळी तो विचार करतो की मला EMIs भरायचे, ह्या गोष्टी भरायच्या, त्याच्यामुळे मला पैसा उरणारच नाही. तर त्यांना तुम्ही काय सांगाल फक्त. पण त्यांना एक प्रश्न विचारा ना की उद्या जर कंपनीने सांगितलं की तुमची सॅलरी 10% कमी आहे तर काय होईल. ॲडजस्ट करावंच लागणार. तर तसंच स्वतःला सांगायचं की माझी 10% सॅलरी कमी आहे, ॲडजस्ट करायचं. आत्ता जर केलं नाही ना तर उद्या तुमच्याकडं नाही. नमस्कार मंडळी, मराठी माणूस या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आपण आयुष्यात बघतो की आपण गोल आपले भरपूर असतात, काहीतरी आयुष्यात अचीव करायचे मला, पण प्रॉब्लेम काय होतो की कुठे ना कुठेतरी आपण कन्सिस्टन्सी मेंटेन नाही करू शकत. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण एक घेतलं की मी SIP चालू करायचं बघतोय, ह्या महिन्यात 2 महिने मी करतो, पण पुन्हा काहीतरी एक मधातच प्रॉब्लेम येतो. एक माइंडसेट आपला कुठेतरी एक बिलीफ सिस्टम असते ती कुठेतरी ब्रेक करण्यासाठी करणं गरजेचं असतं सक्सेससाठी. तर आज अशाच विषयांवरती आपण बोलणार आहोत सुधीर खोत सरांसाठी की चांगला मनी माइंडसेट कसा बिल्ड करायचा, मनी सायकोलॉजी कशी आपली स्ट्रॉंग करायची आणि आयुष्यात सक्सेसकडे कसं जायचं. म्हणजे श्रीमंत व्हायचं तर प्रत्येकाला श्रीमंत व्हायचं असतं. प्रत्येकाला काय वाटतं की आपण फक्त आणि फक्त मी कष्ट करून श्रीमंत बनू शकतो, पण सरांनी इथे टोटल ब्रेकडाऊन केलं या पॉडकास्टमध्ये ओव्हरऑल की सक्सेसफुल जर व्हायचं असेल ना तर फक्त मेहनत करून उपयोग नाही आहे. तुम्हाला ओव्हरऑल होलिस्टिक अप्रोचनी कसं जाणं गरजेचं आहे तर ते आज आपण सरांकडून शिकणार आहोत. सर तुमचं मराठी माणूस चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. Yes. थँक्यू. सर तुमच्यामध्ये पैशाची डेफिनेशन काय, की पैसा काय एक्झॅक्टली. पैसा म्हणजे तुम्ही केलेल्या कामाचा मोबदला आहे. लोक कितीही म्हणू, पैसा भगवान आहे, पैसा सर्व काही आहे, पैसा पॉवर आहे. जोपर्यंत आपण एखाद्या गोष्टीसाठी काम करत नाही त्याच्यातून लोकांना व्हॅल्यू क्रिएट करत नाहीत आणि व्हॅल्यू क्रिएट करली तर व्हॅल्यूच्या मोबदल्यामध्ये जे मिळतं ते म्हणजे पैसा आहे. राईट. अगदी सिंपल भाषेत सांगायचं म्हणजे पूर्वी बार्टर सिस्टीम होती ना, हे दिलं की ते घ्यायचं. तसंच काम केलं की आपण जे व्हॅल्यू देतो त्याच्या बदल्यात जे मिळतो तो पैसा आहे. राईट. आणि सर पैशाचा म्हणजे आपण जर बघितलं पैशाने सर्व गोष्टी सॉल्व्ह होऊ शकतात, म्हणजे सर्व प्रॉब्लेम्स. कसं आहे, जगातले 80% प्रॉब्लेम हे पैशाने सॉल्व्ह होतात आणि राहिलेले 20% पैशामुळे सॉल्व्ह होतात. ओके. म्हणजे काय की सर्व ठिकाणी पैसा हा लागतोच, कारण तो माध्यम आहे ना. आपण नुसतंच गोड गोड बोलून प्रॉब्लेम एका लेवलपर्यंत सॉल्व्ह होतील, पण नंतर ते प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही होणार, कारण शेवटी पैसा हा लागतोच. राईट. आत्ता सर एखादा म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल एक स्टुडंट आहे, त्याचा एक स्पेसिफिकली एक माइंडसेट बनलेला आहे की म्हणजे त्यांच्या फॅमिली बॅकग्राऊंडवरून की वडिलासोबत पैशाचे बरेचसे वडिलांना प्रॉब्लेम होते, त्याच्या डोक्यात होतं की बा आपण उधार देऊ नये, वडिलाची पार्टनरशिपला प्रॉब्लेम आलाय, असा एक माइंडसेट बनतो. तो माइंडसेट आपण डिस्ट्रॉय कसा करू शकतो आणि नवीन माइंडसेट कसा बनवू शकतो पैशाबाबत. कसं आहे की लहानपणापासून जे आपल्याला संगोपन झालेलं आहे, विचारांच्या वरती जे काय आपल्याला घाला झालेला आहे, याच्यामुळं आपली एक स्पेसिफिक थॉट प्रोसेस तशीच बनते. आपल्याला वाटतं की नाही आपलं जग तसंच आहे, आपला चष्माच तसा तयार होतो, प्रत्येक गोष्टी आपण त्याच पद्धतीने बघत असतो. राईट. पण जर बदलायचं असेल, प्रगती करायची असेल तर त्याच विचारांनी जर मी काम करत गेलो तर मला तसेच रिझल्ट मिळतील. राईट. एक वाक्य भारी आहे, एव्हरीथिंग इन दिस वर्ल्ड इज कॉन्स्टंट एक्सेप्ट फॉर चेंज. बदल हा घडवलाच पाहिजे. येस. 100%. त्यामुळे ज्याच्या लहानपणी परिस्थिती वाईट होती आणि आत्ता त्याची परिस्थिती तशी आहे, त्याच विचारांनी पुढे मार्गक्रमण केलं तर त्याचं आयुष्य बदलणार नाही. त्याला
वेगळ्या गोष्टी शिकणं महत्त्वाचंच आहे. सर आत्ताच्या जनरेशनमध्ये समजा जे नवीन तरुण पिढी आहे किंवा जेनझीज आपण ज्यांना म्हणतो, त्यांचं कसं आहे की एक क्विक म्हणजे आता सगळ्या गोष्टी त्यांना क्विक मिळत आहेत. लाईक क्विक कॉमर्स असेल किंवा ऑनलाईन शॉपिंगचं असेल. तर त्यांना आहे ना एक पेशन्स किंवा एक सायकॉलॉजीवरती असं ते काम करत नाहीत किंवा थॉट प्रोसेसवरती विचार नाही किंवा स्पेंडिंगवरती हे नाही आहे. तर त्यांनी स्वतःची कशी बिल्ड केली पाहिजे सिस्टम, की आपण एक फायनान्शियल माइंडसेट स्ट्रॉंग कसा बिल्ड केला पाहिजे त्यांनी? नाही, फायनान्शियल माइंडसेट स्ट्रॉंग कसा बिल्ड करायला पाहिजे याच्याऐवजी मी हे सांगेन की प्रत्येक व्यक्तीने निसर्गाकडे बघणं महत्त्वाचं आहे. आता मला सांगा की आज बी पेरलं की उद्या लगेच फळ मिळतं का? नाही मिळत. असं पूर्वी म्हणायचे की मी आज जर बी पेरलं तर माझ्या नातवांना आंबा खायला मिळेल. बरोबर आहे. बरोबर ना, असं म्हणायचे. पेशन्स तो पेशन्स इज द की टू सक्सेस. राईट. आणि पेशन्स असेल तर अवेअरनेस येतो. अवेअरनेस जर क्रिएट झाला की नाही मी आज कुठे आहे, काय आहे, पेशंटली जर बघितलं तरच मग तुमची इमॅजिनेशनची पॉवर क्रिएट होते. आता इमॅजिनेशनची पॉवर जर क्रिएट झाली तरच तुम्ही त्या दिशेने विचार करू शकता. आता माझी इमॅजिनेशनची पॉवरच बंद असेल आणि मला जे आतापर्यंत अनुभव आला तेच अनुभव माझ्या डोळ्यासमोर आहेत तर मी बदलच घडू शकणार नाही ना. राईट. आणि सर म्हणजे आता काय होतं की एक थॉट प्रोसेस माणसाच्या डोक्यात असते आणि बरं. त्यांना असं वाटतं की आपण चेंज करू नये, म्हणजे कोणत्या पण गोष्टीवरती असं चेंज नको व्हायला. म्हणजे समजा एक नवीन टेक्नॉलॉजी कोणती शिकलेली असेल किंवा एखाद्याला पायथन जमत असेल तर तो नवीन गोष्टीमध्ये स्विच होणारच नाही लवकर. म्हणजे तसा एक तुम्हाला वाटतो का की एक माइंडसेट लोकांच्या डोक्यामध्ये असा एक फिक्स बनून जातो? हां, बरेचसे लोक ना त्यांच्या कम्फर्ट झोनमध्ये असतात. हे जे माइंड आहे ना याला नेहमीच त्याच्या मालकाला ना कम्फर्ट झोनमध्ये ठेवायला आवडत असतं. त्रास अजिबात झाला नाही पाहिजे. म्हणजे एकदम म्हणतात ना की एक अच्छा सेवक. मग याला कुठल्या दिशेने घ्यायचं हे आपण ठरवायचं ना. याला जर सांगितलं ना की नाही मला कम्फर्ट पाहिजे तो कम्फर्टच देणार. याला पाहिजे नाही आपलं काम करायचं काम तो तसंच विचार करणार. कारण त्यामुळे कसं आहे की त्या कम्फर्ट झोनमधनं बाहेर पडण्यासाठी पहिला इथंच विचार केला पाहिजे, कारण हे नेहमीच तुम्हाला कम्फर्ट झोनमध्ये ठेवायचा प्रयत्न करत असतं. राईट. म्हणजे कोणत्या पण गोष्टीच्या आधी असं वाटतं की जे डिफिकल्ट असतं त्या गोष्टीकडे नको वाटतं, की जे इझी आहे त्याच्यावरती. हां, म्हणजे इझी म्हणजे कम्फर्ट झोन ना. प्रत्येकाला काय वाटत असतं की नाही यार ते कोण करणार, त्यापेक्षा आता हे आता ताबडतोब करून टाकून विषय संपवून टाकू. शॉर्टकट. तर नथिंग शॉर्टकट. जेनझीजनी काय करायला पाहिजे की जर खरोखर निसर्गाकडे पाहिलं आणि निसर्गाचे नियम बघितले तर इज नो शॉर्टकट. एक प्रोसेस आहे, एक प्रोसेस आहे. प्रोसेस जर नसेल तर या जगामध्ये काहीही होऊ शकत नाही. सर आता सर समजा म्हणजे तुम्ही जसं आता कम्फर्ट झोन बोलले किंवा पेशन्सचं बोलले, की कोणी जर कम्फर्ट झोनमध्ये असेल की त्याला असं सध्याची परिस्थिती किंवा सध्याच्या सिच्युएशन त्याला एकदम ओके वाटतं किंवा करंट त्याला काही प्रॉब्लेम वाटत नाही, तर कम्फर्ट झोनच्या बाहेर कसं यायचं एखाद्याला? आणि कम्फर्ट झोनमुळे मनी माइंडसेटवरती कसा इम्पॅक्ट होतो? नाही, पहिला मी सांगतो की या जगामध्ये तुझं उदाहरण घेऊ. अच्छा ओके. तर या जगामध्ये तुझं उदाहरण घेऊ. रामेश्वर स्वतः एकमेव माणूस आहे की जो स्वतःला बदलू शकतो. ट्रू. या जगात दुसऱ्या कोणाच्यातही ताकद नाहीये की जो माणूस रामेश्वरला बदलू शकेल. म्हणजे काय की कम्फर्ट झोनमधनं मला जर हे आवडत असेल, सपोज फॉर एक्झाम्पल मला इथेच राहायचं आहे तर मग तिथंच राहायचं. पण जर याच्यापेक्षा चांगलं करायचं असेल तुम्हाला त्याच्यापेक्षा बाहेर पडलं पाहिजे ना. म्हणजे काय तो कम्फर्ट झोन तोडून बाहेर पडलं पाहिजे. उदाहरण घेऊ ना, सपोज एखादा व्यक्ती अनहेल्दी आहे. आता त्याला खूप छान वाटतं की नाही मला 8 वाजेपर्यंत झोपायचं आहे, माझा कम्फर्ट झोन तो आहे. अगदी संध्याकाळी कोचवरती बसून टीव्ही बघत बसायचं, स्नॅक्स खायचे, असं तर त्याला आवडतं ते. अरे पण त्याच्यातून बाहेर पडायचं असेल तर त्याला ती सवय तोडली पाहिजे ना. त्याच्यातून बाहेर पडलं पाहिजे. आणि याचा आणि पैशाचा काय संबंध आहे? 100% पैशाचा संबंध आहे. तुमचं किती ज्ञान आहे, तुम्ही किती शिकलेलं आहे, याच्यापेक्षा तुमच्या ॲक्टिव्हिटीज काय आहेत, तुमचा ॲक्शन प्लॅन काय आहे, पडल्यानंतर तुम्ही उठता कसं, तुमची बिलीफ सिस्टीम काय, याच्यावरती तुमचं यश अवलंबून असतं. बिलीफ सिस्टीम म्हणजे कसं? बिलीफ सिस्टीम म्हणजे तुमची विचारांची जी काय आतापर्यंत माला तयार झालेली आहे. म्हणजे स्टॉक मार्केट चांगलं आहे, वाईट आहे, रिअल एस्टेट चांगला आहे, वाईट आहे, धंदा चांगला आहे, वाईट आहे, हे असं करायचं नाही, तसं करायचं. प्रत्येकाचा आपला एक चष्मा असतो ना. चष्मा काळा, लाल, पिवळा, निळा, त्याच्या हिशोबाने असतो तो. तर तो जो चष्मा आहे आत्ता माझ्या सक्सेसला सुटेबल आहे की नाही हे प्रत्येकाने विचार करायचा. बरोबर. आता सर जसं तुम्ही कन्सिस्टन्सीचं बोललात की म्हणजे लाईक तुम्ही जसं कम्फर्ट झोनमधून कसं बाहेर पडायचं बोललात, तर आता सगळ्यात म्हणजे चॅलेंज काय होतं की जेव्हा आपण कम्फर्ट झोनमधून बाहेर पडतो,
प्रत्येकाला काही ना काहीतरी गोष्ट करायची असते. आता बरेच लोक काय असतात, लेझी असतात, पण त्यांना ॲम्बिशियस खूप जास्त असतात की मला ह्या गोष्टी करायच्या आहेत. पण त्यांना सगळ्यात महत्त्वाचं चॅलेंज काय होतं की ते 7-8 दिवस करतात. म्हणजे समजा आता माझ्या एक फ्रेंडचंच उदाहरण घ्या की जो IT मध्ये त्याला स्वतःची SIP चालू करायची होती किंवा त्याला स्वतःची एक सेव्हिंग सुरू करायची होती. पण तो काय केलं, 2 महिने केले. पण नंतर काय झालं की नाही, काहीतरी एक चॅलेंज होते, मला घरी पैसे द्यायचे आहेत किंवा मला हे असं होतं, कन्सिस्टन्सी मेंटेन नाही करू शकत आणि त्याचाच इम्पॅक्ट आपल्या फायनान्शियल लाईफवरती कसा होतो. सगळीकडे होतो ना. कन्सिस्टन्सी प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल टू सक्सीड इन एनी ॲक्टिव्हिटी. ओके. आपण आता ते पैशाचं जाऊ दे. जर मला खरोखर तब्येत चांगली करायची असेल तर मला कन्सिस्टंटली दररोज थोडा थोडा व्यायाम केला पाहिजे. कन्सिस्टंटली दररोज मला खाण्यावरती लक्ष द्यायला पाहिजे. कन्सिस्टंटली लवकर मला झोपलं पाहिजे. लवकर उठलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी कन्सिस्टंटली करणं महत्त्वाचं आहे. म्हणजे मी व्यायाम करायचा आणि एकदाच जाऊन 8 दिवसाचा व्यायाम केला चालतं का? नाही. कन्सिस्टन्सी इज व्हेरी इम्पॉर्टंट. कन्सिस्टन्सी गिव्ज यू अ पॉवर टू इमॅजिन, थिंक, डायरेक्ट, रिडायरेक्ट. या सगळ्या गोष्टी कन्सिस्टंटली केल्यानंतर आपल्या लक्षात आलं नाही हे चूक होते, आपलं ही बदलली पाहिजे. हे असं केल्यानंतर असं होतं, हे छान होतं बरं का. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी कशा आहेत, ते कन्सिस्टन्सीमध्येच होतात. राईट. एका रात्रीच्या त्या म्हणजे वन नाईट हिरो कोण नसतं. राईट. आणि याला फायनान्शियल पर्स्पेक्टिव्हमध्ये कसं असू शकतं, म्हणजे सगळीकडे ना. म्हणजे फायनान्शियल पर्स्पेक्टिव्हमध्ये 2 गोष्टी, पैसे कमावण्याच्या दृष्टिकोनातून बोलू पाहिजे, सगळ्यांना ते आवडतं राईट. कारण पैसा आला तरच आपण आता जर मी व्यवसाय करतोय किंवा नोकरी करतोय आणि मी कन्सिस्टंटली ऑफिसला लेट गेलो प्रॉब्लेम तर निगेटिव्ह कंपाऊंडिंग आहे. येस. मी कन्सिस्टंटली ऑफिसला वेळेवर गेलो तर पॉझिटिव्ह आहे. बरोबर आहे की नाही. बरोबर. कन्सिस्टन्सी प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. आता मी कन्सिस्टंटली एखाद्या गोष्टीवरती मी काम करायला सुरुवात केलं, म्हणजे कन्सिस्टंटली मी माझे मनी ब्लॉग्स वाचायला सुरू केले किंवा चांगले लेख वाचायला सुरुवात केली, सेल्फ डेव्हलपमेंटवरती काम केलं. तर कन्सिस्टंटली केल्यामुळं माझी विचारांची पद्धत पण बदलली. त्यामुळे कन्सिस्टन्सी प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. तर किती एका रात्रीत एका संध्याकाळच्या वेळेस भरपूर काम केल्यानंतर लगेच तुमच्यात बदल होत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय की सुरुवातीच्या कित्येक दिवसांमध्ये, महिन्यांमध्ये ते केलेल्या ॲक्टिव्हिटीचा रिझल्ट मिळत नाही. पण ज्या दिवशी मिळायला सुरुवात होती त्या दिवशीपासून ते विजिबल होतं आणि मग तो माणूस किंवा ती व्यक्ती किंवा ती स्त्री ते बंद करत नाही. राईट. म्हणजे तसंच आहे ना, जिमचं जरी उदाहरण घेतलं आपण की आपण 1-2 महिने गेल्याशिवाय ते काहीच गोष्टी दिसायला लागत नाही, सिमिलरली वाटतं. मग जेव्हा आपण सातत्य करत जातो तेव्हा कुठे काहीतरी एक रिझल्ट दिसायला लागतात. सिमिलरली आता मगाशी तुझ्या मित्राचं उदाहरण घेतलं, त्यांनी 2 महिनेच केलं, 3 महिनेच केलं. 3 महिन्यामध्ये काय दिसणारच नाही ना. म्हणजे पैशाला जर खरोखर ग्रो करायचं असेल ना, तर इज अ समथिंग कॉल्ड एज टाइम व्हॅल्यू ऑफ मनी. ओके. टाइम व्हॅल्यू ऑफ मनी पैशाला देणं खूप महत्त्वाचं आहे. सगळीकडं तसंच आहे ना. म्हणजे तुम्ही आम्ही जन्मलो, आईच्या पोटामध्ये 9 महिने 9 दिवस राहिल्यानंतरच माझी ग्रोथ चांगली झाली राईट. असंच 5व्या 6व्या महिन्यामध्ये माझी डिलिव्हरी झाली असं तर प्रॉब्लेम आहे ना. सो वी नीड टू अंडरस्टँड निसर्गाचे प्रिन्सिपल्स आपल्याला तंतोतंत दररोजच्या आयुष्यामध्ये हे लागू पडतात, म्हणजे पडतातच. आणि त्याच्यातनं आपली एक हॅबिट तयार होते. सर, म्हणजे तुम्ही जो आता पॉईंट सांगितला ना की सगळ्याचा कोर जर बघितला तर एक पेशन्स आहे, म्हणजे की पेशन्स झालं किंवा कन्सिस्टन्सी झालं. पण आता त्याच पर्स्पेक्टिव्हनं आताची जनरेशन जर बघितली ना किंवा आताचे काही इन्फ्लुएन्सर बघितले तर त्यांना कसं असतं की लगेच क्विक स्कीममध्ये जायचंय किंवा क्विक गोष्टीकडे जायचंय. बरोबर. तर आता फॉर एक्झाम्पल की तुम्ही म्हणतात की शेअर मार्केट किंवा बाकीच्या इन्व्हेस्टमेंट गोष्टी एक वेगळा भाग झाला, पण माइंडसेटवरती काम करणं का गरजेचं असं तुम्हाला वाटतं? कारण या जगामध्ये तुम्हाला कोणीच बदलू शकत नाही, तुम्ही कोणालाही बदलू शकत नाही. राईट. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, असंख्य वेळा ऐकलंय. म्हणजे काय हो, म्हणजे मी माझ्या मनामध्ये माझी विचार काय आहेत हे खूप महत्त्वाचं आहे. विचारांची दिशा खूप महत्त्वाची आहे. तर माइंडसेट जर माझं चुकीचं असेल, अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून बघू आपण. म्हणजे माझं माइंडसेट हे सांगते की नाही आत्ता मला ऐश करायची आहे, आलेले पैसे माझे आत्तासाठी आहेत, मला उद्याचं माहीत नाही. तो माझा माइंडसेट आहे ना. मग तो माइंडसेट आला, मी आत्ताच आलेले पैसे सगळेच खर्च करून टाकले, सगळे खर्च केल्यानंतर मला दर महिन्याला पुढच्या पगाराची वाट बघायला लागली. प्रॉब्लेम आहे. माझा माइंडसेट सेव्हिंगचा आहे, नुसता सेव्हिंगचा आहे. प्रत्येक वेळी पैसे आले की मी बँकेत टाकायला लागलो. पण इन्फ्लेशन 8% आहे, मला मिळतात 5%, म्हणजे निगेटिव्ह ग्रोथ आहे. पण माझा माइंडसेट सेव्हिंग प्लस इन्व्हेस्टमेंटचा आहे का? शेवटी माइंडसेट प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. रिस्क घेण्याची जे रिस्क आपण घेतो ना, रिस्क घेण्याची पण एक मानसिकताच असते ना, माइंडसेट असतो तो पूर्णपणे. आपण एक विद्यार्थ्याचं उदाहरण घेऊ.
तो फुटबॉल प्लेअर आहे आणि तो कॅप्टन आहे टीमचा. ओके. आज मॅच हरला आता तो म्हणलं नाही जीवनातलं सगळंच संपलं राव आता का मॅच हरलो असं चालतं का कधी? नाही. तोवर तो उठतो आणि म्हणतो पुढच्या वेळेस पुढच्या बघतो. वेळेस मॅच. पण जीवनामध्ये हा माइंडसेट नसेल तर एखादी छोटी घटना जरी आपल्या आयुष्यात घडली तर माणूस तुझा ठप्प होऊन जातो. राईट. माउंटेनर आहे मी. राईट. आम्ही खूप सारे पिक्स क्लाइंब केलेत. कितीतरी चॅलेंज येतात. कितीतरी चॅलेंज येतात. अगं मी साधं उदाहरण बघतो. एक मोठी शेळा आली मध्येच. राईट. आपण म्हणतो का नाही आता संपला रस्ता संपला नाही आपण वाट काढून जातोच ना. राईट. पाणी काय वरनं पाणी येतं जेव्हा काहीतरी अडथळा येतो तर पाणी आपण आपलं वाट काढूनच जातं ना. इट्स ऑल अबाउट माइंडसेट. राईट. सर जसं तुम्ही आता फेल्युअरचं बोललात तर आता प्रत्येकाच्या आयुष्यात आहे ना कधी ना कधीतरी फेल्युअर येतं. म्हणजे पैशाच्या बाबतीत असो किंवा कोणत्या बाबतीत पण एक फेल्युअर येतं. तर फेल्युअरला ओव्हरकम कसं करायचं आणि एक स्ट्रॉंग माइंडसेट कसा ठेवायचा? आता फेल्युअरला ओव्हरकम कसं करायचं ह्याला काही स्पेसिफिक व्याख्या नाही. ओके. पण तरी काहीतरी तू असं स्वतःच्या आयुष्यात म्हणजे आता आज जर फेल्युअर झालं ना तर त्याच्यातून काय शिकायला मिळालं याची जर मानसिकता त्यांनी डेव्हलप केली ना तर मग तो त्या फेल्युअरला फेल्युअर समजणार नाही, एक यशाची पायरी पकडेल. आणि असं कुठं वाचलं होतं ज्यांनी बल्बचा शोध लावला ना तर ते काय म्हटले की मी 1000 वेळा फेल झालो त्याच्यामध्ये पण मी 1000 वेळा हे डिफाईन केलं की चुकायचं कसं नाही. आणि मग जेव्हा ऍक्च्युअली लागलं ना त्यावेळेस मग त्यांच्या लक्षात आलं की या एवढ्या गोष्टी न केल्यामुळे आज हा बल्ब लागलेला आहे. म्हणजे मागची काय चूक झाली पुढच्या याच्यात आपण कसं चांगलं करू शकतो. म्हणजे हाच एक ही मानसिकता असेल ना तर शेवटी कसं आहे आजपासच्या उद्या ग्रोथ आहेच ना. हो ना. असं थोडीच आहे की मी आज फेल झालो म्हणजे आज माझं आयुष्य संपलेलं आहे असं कुठंच नाही आहे ना. नाही. इथं सिम्पल क्लिअर कट आहे की देर इज ऑलवेज प्रोग्रेस. येस. आणि एकदा कुठेतरी डायरेक्शन जरी हुकली म्हणजे समजा एखादी आता स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांचं उदाहरण जर घ्यायचं झालं की ते बऱ्याचशा एक्झाम्स देतात काही गोष्टीमध्ये त्यांना यश येतं पण जे मुलगा पहिल्याच्या म्हणजे अपयश एखाद्या गोष्टीमध्ये झाला आणि त्यांनी तिथेच थांबला तर तो पुढे जाऊ शकणार नाही. काही असं आपण बघू शकतो की जे 4 वेळेस एक्झाम देऊन पण 5 वेळेस पास झालेले असतात आणि चांगल्या लेवलला पोहोचले. बरोबर. म्हणजे तो माइंडसेट कुठेतरी फायनान्शियलच्या गोष्टीमध्ये पण महत्वाचा आहे, कुठेतरी लाईफमध्ये पण महत्वाचा आहे. सगळीकडे हा माइंडसेट महत्वाचा आहे. म्हणजे कसं आहे आता तुम्ही स्पर्धा परीक्षांचं बघितलं. मी ॲग्रिकल्चर कॉलेज स्टुडंट आहे. 1991ला म्हणजे तुम्हाला माहिती आहे त्यावेळी स्पर्धा परीक्षा म्हणजे ॲग्रिकल्चर कॉलेज असं एकदम क्रेज होते. मी कधी दिली नाही कारण मला ते आवडलंच नाही कधी. परंतु त्यावेळेस कित्येक लोकांनी स्पर्धा परीक्षा एमपीएससी फार क्रेज नव्हतं त्यावेळेस. एमपीएससी करायच्या ह्याच्यामध्ये ना 4 5 5 6 अटेम्प्ट दिलेत. बरोबर ना. काही लोकांना एक्सटेन्शन मिळालं काही लोकांना नाही केलं. पण या सगळ्या गोष्टींमध्ये ना त्यांनी एकच गोष्ट करत राहिले पण त्याच्याबरोबर त्यांना हे नाही लक्षात आलं की हे जर नाही झालं तर काय प्लॅन बी काय. कारण एक खूप भारी धडा एकदम चांगला धडा मला चेसमधून मिळाला. ओके. कारण आम्ही जेव्हा युनिव्हर्सिटी खेळायला गेलो होतो तर आमचे जे चेसचे कोच होते ना त्यांनी सगळ्यात शेवटी आम्हाला सांगितलं की बुद्धिबळाच्या गेममध्ये सगळ्यात जास्त जिंकण्याचे चान्सेस कोणाचे असतात. तर आम्ही जेवढं काय 7 दिवसात शिकलो ना तेवढं सगळं कॅस्लिंग सांगितलं हे सांगितलं ते सांगितलं दुनियाभरच्या गोष्टी सांगितल्या तरी सुद्धा ते उत्तर देत नव्हते. सगळ्यात त्या शेवटी त्यांनी सांगितलं की ज्या मूव्हला जी व्यक्ती सपोर्ट सिस्टीम क्रिएट करते म्हणजे बॅकअप जरी हे झालं त्याच व्यक्तीला जिंकण्याचे चान्सेस जास्ती असतात. आता एमपीएससीच्या लोकांचे उदाहरण बघा ना बॅकअप काहीच नसतं. एकाच गोष्टीवरती कॉन्सन्ट्रेट. ते चांगलं आहे फोकस चांगला आहे पण तेवढा फोकस असतो का. जर मी 4 वेळा आतापर्यंत फेल झालेलो आहे तर इट्स अ टाइम फ्रॉम थर्ड अटेम्प्ट इटसेल्फ इट्स अ टाइम टू क्रिएट अ बॅकअप. राईट. आणि रिथिंक करणं पण गरजेचं. रिथिंक खूपच महत्वाचं आहे. राईट. आणि तो एक सिनेमा होता ना रिस्टार्ट. कुठला सिनेमा तो नाही का IPS झाले IPS 12th फेल त्यामध्ये नाही का तो रिस्टार्ट. आता रिस्टार्ट तिथं UPSCच्या अँगलने झाला पण प्रत्येक जीवनामध्ये आज जरी मी हरलो पडलो तर इट्स अ रिस्टार्ट. राईट. म्हणजे कुठे पण एक रिस्टार्ट करणं खूप गरजेचं. त्याच्याशिवाय चॉईस काय. आज मला वाटलं की नाही मी हारलोय आणि इथेच बसलो तर मी अजूनच हरत जाणार आहे संपत जाईन. तर आज मी काय केलंय आज जे काही शिकलेलो आहे आज जो धडा घेतलाय तो पुढं होऊ नये याच्यासाठी यू हॅव टू डू
रिस्टार्ट. येस. आता सर आहे ना, म्हणजे पहिलं आता आपण बेसिकपासून जाऊ. म्हणजे फॉर एक्झाम्पल पैसे, जसं तुम्ही काय म्हणले, की तुम्ही कोणाच्या जीवनामध्ये काहीतरी व्हॅल्यू देता म्हणून तुम्हाला कुठून तरी एक रिझल्टच्या एंडनी तुम्हाला एक पैसा मिळतो. बरोबर आहे ना. हां. पण आता 2 वेनी आपण बघू शकतो. एक म्हणजे इन्व्हेस्टमेंटच्या वेनी बघितलं. काही लोकांचं कसं असतं, की कमी एजमध्ये मला इन्व्हेस्टमेंटवरती जास्त फोकस करायचा आहे. दुसरा माइंडसेट असतो, की मला स्किल्सवरती, म्हणजे स्किल्सवरती फोकस करून मला एक कंपाऊंडिंग, म्हणजे स्किल आधी स्वतःला मला चांगलं डेव्हलप करायचं, नंतर मला इन्व्हेस्टमेंट गोष्टीकडे यायचे. तर त्याच्यावरती तुमचं काय थॉट आहे? नाही, दोन्ही गोष्टी हँड इन हँड आहेत. ओके. म्हणजे असं चालतं का की नाही मी हेच करणार आणि तेच करणार नाही? नाही चालू शकत. स्किल हा डेव्हलपमेंट तुमचा पर्सनल डेव्हलपमेंटचा विषय आहे. गुंतवणूक ही तुम्ही भविष्यामध्ये फायनान्शियली सेक्युअर होण्यासाठी केलेली गोष्ट आहे. आता पहिलं उदाहरण घेऊन की एखाद्या व्यक्तीला फक्त गुंतवणूक करायला आवडते, पर्सनल डेव्हलपमेंटवरती तो काम नाहीच करणार. आणि काय होतं सर, आत्ताचे जर बघितलं ना, बरेचसे लोक प्रमोट पण काय करतात, की म्हणजे SIP करा. म्हणजे समजा आता एक मुलगा, त्याच्याकडे महिन्याला 2,000 रुपये एक SIP करू शकतो. पण तो त्याला काय वाटतं, की लॉंग टर्ममध्ये मला बेनिफिट होईल. तो स्किलवरती कामच नाही करत. ते सांगतो की जेव्हा एखादी व्यक्ती फक्त पैशावरती काम करत असेल ना, तर त्याच्याकडे ते 2,000चे 2,000च राहतील, फार तर फार 2100 रुपये होते. राईट. परंतु जेव्हा 2,000 करत जाईल आणि त्याला लक्षात आलं की नाही, एक तो 10,000चा एक स्किल सेट डेव्हलपमेंटचा प्रोग्राम आहे, तर हेच पैसे त्याला कामाला येतील ना. राईट. आणि जर त्यांनी ते 10,000 रुपये इथं गुंतवले आणि माइंडसेट इम्प्रूव्ह झालं, नवीन गोष्टी आल्या, तर जिथे तू 2,000 किंवा 20,000 कमवायचं ना, तिकडे 2 लाख कमवायला लागेल, 25,000 कमवायला लागेल, 50,000 कमवायला लागेल. तर दोन्हीला असं म्हणून चालणार नाही की हेच करायचं किंवा तेच करायचं नाही. तेव्हा आपल्या जीवनामध्ये ना पर्सनल डेव्हलपमेंट कॉन्ट्रीब्युट्स टू 95% ऑफ युअर सक्सेस. म्हणजे फॉर्मल टेक्निकल 5%. त्याचं योगदान नाही असं नाही आहे, त्याचं योगदान आहे, पण पर्सनल डेव्हलपमेंट हा 95% आहे, 90 ते 95%. आणि हा माझा नाही, डेल कार्नेगी इन्स्टिट्यूटचा हा रिसर्च आहे. ओके. म्हणून बहुतांश जे शिकलेले लोक आहेत ना, ते फायनान्शियली तेवढे सक्सेसफुल होत नाहीत, कारण त्यांचं ॲनालिसिस Thinking खूप वरती. सारे विचार, कम्फर्ट झोन, याच्यातनं बाहेरच पडत नाहीत ते. राईट. म्हणजे आता जसं आपण मागे पण एकदा बोलताना झालं होतं, की बॅक बेंचर सक्सेसचा रेशो जास्त खूप प्रमाणात असतो. आता हे पण चुकीचं आहे. बॅक बेंचर्स आर मोर सक्सेसफुल द फ्रंट बेंचर्स. आपण ब्लँकेट स्टेटमेंट करू शकत नाही. ओके. आता तुमच्याच वर्गातले सगळेच बॅक बेंचर सक्सेसफुल आहेत का? नाही. आता जे बॅक बेंचर सक्सेसफुल आहेत त्यांचा जर इतिहास काढला तर हे बहुतांश लोक स्पोर्ट्समध्ये होते, राईट, इलेक्शनमध्ये होते, किंवा साईड हसल काहीतरी करत साईड असेल काय तर मारामारीमध्ये होते, राईट. कॉम्पिटिशन, एज्युकेशन कॉम्पिटिशन, भाषणाच्या वक्तृत्व स्पर्धेत होते. प्रत्येक इव्हेंट करायच्या वेळेस हे लोक पुढे होते. True. सगळे बॅक बेंचर होते का? नाही. काही फक्त बॅक बेंचर बसायचे, तर कम्फर्ट पाहिजे काही. हां. तर हे सगळ्या लोकांची पर्सनल डेव्हलपमेंट खूप स्ट्रॉंग झाली ना या सगळ्या ॲक्टिव्हिटीजमुळे. राईट. म्हणून पर्सनल डेव्हलपमेंट हे खूप महत्त्वाचं आहे. ओके. कारण पर्सनल डेव्हलपमेंटशिवाय माणूस नेक्स्ट लेवलचा विचारच करू शकत नाही. राईट. म्हणजे जोपर्यंत आपण आपले जे कोर गोष्टी आहेत, म्हणजे माइंडसेट जोपर्यंत काम करू शकणार नाहीत, तोपर्यंत इन्व्हेस्टमेंट किंवा ह्या गोष्टींवरती काम करून किंवा त्याच्यामध्ये जाऊन उपयोगच नाही. नाही, असं नाही, दोन्ही गोष्ट हँड इन हँड. मगाशी म्हटलं ना की मी आता इन्व्हेस्टमेंट ठीक आहे, रितसर मी फिक्स डिपॉझिट करायला लागलो, मला वडिलोपार्जीच सांगितलंय, मग ते करणं पण तितकंच महत्त्वाचं आहे ना. जेव्हा तुमच्याकडे एखादं शिकण्यासाठी गोष्टीला तुमच्याकडेच पैसे नसतील तर मग काय कसं करणार? बरोबर. दुसऱ्यांच्याकडे पैसे मागण्यापेक्षा माझे स्वतःचे पैसे माझ्याकडे असले पाहिजेत ना. तर सगळ्यात पहिल्यांदा पैसा यायला लागला ना की सुरुवातीला त्याच्यातलं पे युअर सेल्फ फर्स्टच्या कॉन्सेप्टनी काम करायला चालू करायचं. ओके. आता पे युअर सेल्फ फर्स्ट म्हणजे काय? 100 रुपयाचा पगार असेल तर स्वतःला काहीतरी अमाऊंट ठेवायची. स्वतःला काहीतरी अमाऊंट ठेवायची म्हणण्यापेक्षा स्वतःला सांगायचं आहे की माझा 90 रुपयेच पगार आहे. ओके. आणि ते 10 रुपये आहेत ना, हे 10 रुपये अशा ठिकाणी टाकायचे की ज्याचा आपला इझी ॲक्सेस नाही आहे. 100 रुपयाच्या पगारात पण भागतात, 90 रुपयामध्ये पण भागतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल म्हणतो. तर गणित कसं आहे की आलेल्या पैशाला कंपाऊंड करण्यासाठी बाजूला काढणं खूप महत्त्वाचं आहे. एक आहे ना, आउट ऑफ साईट आउट ऑफ माइंड. म्हणजे माझ्या डोळ्यासमोर जर असेल तर ते खर्च होण्याची चान्सेस जास्त असतात. माझ्या डोळ्यासमोरच नाहीत. राईट. म्हणजे फिक्स काढूनच ठेवले. म्हणजे ज्या दिवशी येतील त्याच दिवशी बाजूला गेले पाहिजे. राईट.
एक उदाहरण सांगतो. आम्ही ॲग्रोवनला लेख लिहायचो ना, आणि ॲग्रोवनला याच शेतकऱ्यांसाठी फायनान्शियल प्लॅनिंग याच्यावरती खूप मोठे दीड एक वर्ष लेख लिहिले होते. त्यामुळे याच कॉन्सेप्टवरती मी असाच लेख लिहिला होता. आणि मला विदर्भात तर खूप फोन यायचे त्यावेळेस, खूप फोन यायचे. लेख आला, आठवड्याला लेख आला ना की 100-200 फोन यायचे. तर लेख बंद झाल्यानंतर मग 2-2.5 वर्षानंतर असंच तिकडनं एक परभणी साईडचा एक माणसाचा फोन आला. म्हटला, साहेब बोलायचं तुमच्याशी. म्हटलं बोला, काय नाव नंबर काय माहीत नाही मला. म्हटलं मी इथून असं असं बोलतोय आणि धन्यवाद बरं का. म्हटलं काय झालं. म्हटलं त्यावेळीचा तुमचा लेख आहे ना, तो लेख मी बघितला होता आणि त्याच्यानंतर मी ठरवलं. कुणी ठरवलं? मी ठरवलं, स्वतः ठरवलं की जी काय पट्टी येईल, जे काय बिल येईल, जे काय जे काय बिल, प्रत्येकातले 10% मी वाजा काढून ठेवले, प्रत्येकातले. आणि 2 वर्ष झाले. आज माझ्याकडे त्या अकाउंटमध्ये 3.5 लाख रुपये आहेत. म्हणजे विचार करा, त्यांनी 2 वर्षात 35 लाख रुपये त्याच्याकडे आले होते. राईट. नाही एरवी काय होतं, 35 लाख रुपये आले की 35 लाख रुपये असेच निघून जातात. बहुतांश वेळा ते नव्याचं जुनं करण्यात जातं. राईट. तुमचे संस्थेमध्ये, बँकेमध्ये नव्याचं जुनं करणं असतं ना, ते शेतकऱ्यांचा एक टिपिकल शब्द आहे तो, नव्याचं जुनं करून घेतो. नव्या जुनं करण्यामध्ये जातात. त्यामुळं परिस्थिती तशीच असते. उगेच जास्ती बिल आलं की मग ही गाडी घे, ती गाडी घे. शेवटी आलेल्या पैशाला बाजूला टाकलं तरच त्याच्यातनं इम्पॉर्टन्स आहे ना, नाही तर काय होणार त्याच्यामध्ये. आता आहे ना सर, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आता जसं बोलला की पैसे बाजूला काढणं, तो एक सगळ्यांना चॅलेंज जातो. म्हणजे मिडल क्लासमध्ये बघितलं ना तर फॉर एक्झाम्पल एखाद्याची सॅलरी 30,000 आहे, पण त्याला काय वाटतं की मी सेव्ह करू शकणार नाही का, कारण माझी सॅलरी खूपच कमी आहे, माझ्यावर जबाबदाऱ्या जास्त आहेत, किंवा अशा वेळी तो विचार करतो की मला EMIs भरायचे, ह्या गोष्टी भरायच्यात, त्याच्यामुळे मला पैसा उरणारच नाही. तर त्यांना तुम्ही काय सांगाल थॉट प्रोसेस? मग त्यांना एक प्रश्न विचारा ना की उद्या जर कंपनीने सांगितलं की तुमची सॅलरी 10% कमी आहे, तर काय होईल? तुला ॲडजस्ट करावंच लागणार त्यात. तसंच स्वतःला सांगायचं की माझी 10% सॅलरी कमी आहे, ॲडजस्ट करायचं. आत्ता जर केलं नाही ना तर उद्या तुमच्याकडं नाही आहे. एक वाक्य खूप भारी आहे, यू कॅनॉट प्लॅन युअर फ्युचर इन द फ्युचर. राईट. टू प्लॅन युअर फ्युचर यू हॅव टू ॲक्ट नाव. प्रेझेंट. किती पैसे कमवताय याला काडीचंही महत्त्व नाही आहे. इट्स ऑल अबाउट हाऊ वेल यू मॅनेज युअर अर्न मनी. राईट. सर तुम्ही खूप भारी सांगितलं. म्हणजे बऱ्याच जणांचं चॅलेंज काय होतं, म्हणजे जेव्हा माणूस सुरुवातीला एक प्लेसमेंट लागते एखाद्या जॉबमध्ये, त्याला सुरुवातीला सॅलरी खूप कमी असते आणि त्याला त्याच्यामध्ये पण भागून जातं. बरोबर. पण जशी जशी सॅलरी वाढत जाते तशा त्याच्या गोष्टी पण खर्च वाढत जातात. करेक्ट. आणि तो एक ट्रॅपमध्ये फसत जातो. बरोबर. आता त्याच ट्रॅपवरून मला एक प्रश्न विचारायचा आहे की काय होतं सर, की कोणी उधारी घेतं, म्हणजे स्पेशली मित्रामध्ये घेतं, त्याच्यामध्ये की तो पैसे घेतो एक व्यक्ती, त्यांनी पैसे द्यायची मानसिकता थोडीशी कमी होते. म्हणजे की आता त्याला काहीतरी त्याला द्यायची इच्छा असते, पैसे असं नाही की त्याला द्यायचे नाहीत, पण त्याला कुठेतरी एक प्रॉब्लेम येतो, तो पैसे देऊ शकत नाही. मग त्याच्या माइंडसेटवरती कसा इम्पॅक्ट होतो? नाही, इथं कसं आहे, म्हणजे तुम्ही असं म्हणताय का की एखाद्या व्यक्तीकडनं पैसे उधार घेतले आणि मी कमिटमेंट दिली की मला द्यायचे आहेत पैसे, बरोबर ना, पण माझ्याकडे तर प्रॉब्लेम आहे. पण कॉल न उचलणं किंवा अशा गोष्टी, उधार घेतलेले पैसे किंवा कर्ज घेतलेले पैसे हे तुम्हाला आज ना उद्या द्यावेच लागतात. चॉईस आहे का? नाही. आता याच्यामध्ये मानसिकता कशी इफेक्ट होते? सपोज रामेश्वरनी कोणाला तरी पैसे दिलेत, बरोबर ना. आता रामेश्वरचा अधिकार आहे त्याच्याकडे पैसे मागायचा. रामेश्वरनी त्या मित्राला फोन केला, सांगितलं की असं असं मला पैसे पाहिजे आहेत. फोन उचलला त्यांनी. तो म्हटला हा करतो देतो. पहिल्यांदा हे छान सगळं चालतं. मग 2-4 दिवसांनी परत फोन केला, मग फोन उचलला गेला नाही. अजून परत फोन केला, उचलला गेला नाही. आता यामध्ये काय झालं की रामेश्वरचं तर कामच आहे ना पैसे मागायचं. आज त्या मित्राने पैसे दिले नाही, रामेश्वर तुझ्या कामामध्ये बिझी आहे. हा ठीक आहे, नंतर बघू म्हणून तो कामामध्ये तुमची ॲक्टिव्हिटी तर सुरू झाली आहे, पण त्याच्याकडे काय झालं, त्याच्या मनामध्ये हे द्वंद्वयुद्ध सुरू झालं की अरे यार मी फोन उचलला नाही, बरोबर नाही केलं, पण ते पैसे पण देऊ शकत नाही, काय सांगणार त्याला उत्तर. तो त्यांचा लूप बंदच होत नाही त्याचा. आणि एकदा ओपन लूप राहिला ना, कितीही चांगलं काम केलं असेल ना, प्रत्येकाचं लक्ष त्या ओपन लूपकडे जातं. मग त्याच्याकडं त्याच्या माइंडसेटमध्ये त्याचं लक्ष मी रामेश्वरचा फोन उचलला नाही याच्याकडे जास्त लक्ष असतं. त्यामुळे तो जे काय त्याच्या आयुष्यात काम चांगलं करू शकला असता तो करू शकत नाही, ते करू शकत नाही. त्याची प्रोडक्टिव्हिटी किंवा त्याचा थॉट प्रोसेस तिकडेच जाते नवीन काही करण्यापेक्षा. हां, त्यामुळे काय होतं की मग त्याची प्रोडक्टिव्हिटी कमी झाली. नुकसान कोणाचं झालं? स्वतःच. त्याचं स्वतःच. रामेश्वरचं नाही झालं. त्यामुळं
100% जबाबदारी घेणं कुठल्याही ऍक्टिव्हिटीची सगळ्यात भारी. अरे. मी तर काय म्हणतो की त्यांनी डायरेक्ट फोन उचला, रामेश्वर मला माहिती आहे मी तुझे पैसे घेतलेत, मला अजून 2-3 महिने काय जमणार नाही, प्लीज ऍडजस्ट कर. राईट. संपला ना विषय. रामेश्वरला माहिती आहे 3 महिने काय होणार नाही बाबा आता. त्याला पण माहिती आहे, तो पण कम्फर्टेबल, तो पण 3 महिने छान काम करू शकत. त्याच्या आधी झालं तर आणून देईल पैसे. पण पळून जाणं हा काय मार्ग नाही. आणि याच्यामुळेच बहुतांश बिझनेसमन पण फेल होतात. ओके. कशा पद्धतीने म्हणजे सपोज एखादी ऍक्टिव्हिटी घेतली आणि त्या ऍक्टिव्हिटीमध्ये ते फेल गेले, आता जबाबदारी घ्यायला पाहिजे ना. हां, रिस्पॉन्सिबिलिटी, ओनरशिप कॉन्सेप्ट. हां, पण ओनरशिप कॉन्सेप्ट जबाबदारी न घेतल्यामुळे ते नेहमीच दुसऱ्यांना दोष देण्यामध्ये एकदम माहीर असतात. एकदम दोष. आणि दोष एका लेवलच्या पुढे संपून जातो, ब्लेम गेम संपून जातो. मग स्वतः मी किती बरोबर होते प्रूव्ह करायच्या नादामध्ये चांगल्या गोष्टी सगळ्या त्याची वाताहत होते पूर्णपणे, आणि मग ते योग्य कामच करू शकत नाही. ओके. जसं तुम्ही ब्लेम गेम म्हणलात, त्याचा ब्लेम गेमचा फायनान्शियल सायकोलॉजीवरती किंवा फायनान्शियल माइंडसेट किंवा ओव्हरऑल आर्थिकरित्या कसा त्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो? कसा होणार नाही? मगापासून मग तेच सांगतो ना की ब्लेम गेम जेव्हा करतो त्यावेळेस माझी चूक नाही आहे, दुसऱ्याची चूक आहे. जस्टिफाय करतो त्यावेळेस मी कसं बरोबर आहे हे सांगायचा प्रयत्न करतो. आणि ज्या दिवशी हे तुमची मानसिकता आहे ना, त्या मानसिकतेमध्ये नवीन काही ॲड होऊ शकेल याची गॅरंटी नाही. आणि ग्रोथ माइंडसेट पण स्टक होऊन जातो. हा ऑब्व्हियसली, म्हणजे ग्रोथ माइंडसेट येण्यासाठी काय पाहिजे? नवीन शिकलं पाहिजे. मग मीच सगळे दरवाजे बंद करून टाकले असताना नवीन काय येणार ना? म्हणजे एखाद्या ग्लासमध्ये पाणी भरलेलं आहे, ते चांगलं नाही आहे, तर थोडंसं मळीत पाणी आहे. आता बदलायचं असेल तर ते पाणी पहिल्यांदा बाहेर टाकलं पाहिजे, तो ग्लास स्वच्छ केला पाहिजे, आणि मग नवीन पाणी टाकलं तरच चांगलं पाणी मिळेल ना तुम्हाला प्यायला. म्हणजे तुमचं असं मत आहे की पहिलं एक्झिस्टिंग माइंडसेट पूर्ण डिस्ट्रॉय केल्याशिवाय तुम्ही नवीन गोष्टी अडॅप्टच करू शकणार नाही. हे बरोबर आहे, पण जी आपल्याला इतक्या वर्षापासून सवय लागली आहे ना, ती सवय अशी जात नाही. कारण ती तुमची हॅबिट आहे ना. ती सवय म्हणजे जी गोष्टी करू शकतो ना त्या करायला आवडतात, म्हणजे हां, ते हॅबिट आहे तुमची. पण याच्यातून बाहेर पडलं पाहिजे. आता बाहेर पडण्यासाठी म्हणतात ना की 21 दिवसाचा रूल, 70 दिवसाचा रूल, कन्सिस्टंटली एवढे दिवस केलं तर सगळ्या गोष्टी होतात. पण काय होतं की ती इतकी डीप रुटेड हॅबिट असते ना, ती आपण त्या कंजिनियल एन्व्हायरमेंटमध्ये गेलं ना की त्यातली टपकन बाहेर पडला वेळ नाही लागत. त्यामुळं स्वतःवरती ते काम करायलाच पाहिजे. जर स्वतःला जर बदलायचं असेल तर पहिला आपला चष्मा साफ करायला पाहिजे. मला माझ्याकडे प्रॉब्लेम काय याचा अवेअरनेस यायला पाहिजे. अवेअरनेस इज की टू सक्सेस, नॉट जस्ट फायनान्शियल. जगामध्ये काहीही भारीतल्या भारी गोष्टी करायच्या असतील तरी मी आत्ता कुठे आहे हे समजणं खूप महत्त्वाचं आहे, तरच मी कुठं जायचं आहे याचा प्लॅन करू शकतो. अवेअरनेस म्हणजे काय? आत्ता मी माझ्या माइंडसेटमध्ये प्रॉब्लेम आहे हे स्वतःला कबूल करायला पाहिजे. एकदा कबूल केलं की मग माइंड ॲक्सेप्ट होते. एकदा माइंडने ॲक्सेप्ट केलं की मग कुणी जरी काय ते सांगितलं मी ॲक्सेप्टन्स मोडमध्ये येतो. आणि जर मी ॲक्सेप्टन्स मोडमध्ये आलो की देन आपलं ब्लेमिंग, जस्टिफिकेशन बंद होतं. सॉरी, आपण माइंडला ओपन होतो. एकदा माइंडला ओपन झालं की मग अपॉर्च्युनिटी दिसायला लागतं. हे सगळं सायकल आहे. सर, आत्तापर्यंत तर आपलं माइंडसेटवरती बरेचसं बोलणं झालं. आता सगळ्यात महत्त्वाचं बघितलं ना की गावाकडे बघू द्या किंवा शहरामध्ये असू द्या किंवा मित्रामध्ये असू द्या, तर कुठेतरी ना कंपॅरिझनचं खूप जास्त आहे. की म्हणजे यांनी काहीतरी घेतलं, म्हणजे आता माझा गोल काहीतरी वेगळाच आहे, मला एवढं अचीव करायचं, एका वर्षामध्ये मला एवढी सेव्हिंग करायची, पण मधातच काय होतं की माझा मित्र गाडी घेतो म्हणून मला पण काय वाटतं यार कुठेतरी मी पण गाडी घ्यायला पाहिजे, मी कुठेतरी स्टेटस मेंटेन ठेवायला पाहिजे. याच्यावरती फायनान्शियली कसा इम्पॅक्ट होऊ शकतो? त्याच्यावरतीच फायनान्शियल इम्पॅक्ट होतो ना. म्हणजे मी जर एखादी गोष्टी मला लागत नसताना घेतली तर माझ्या आयुष्यामध्ये ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या भविष्यात मला विकायला लागतील. बरोबर. अगदी सिंपल गणित आहे ते. कारण फिअर ऑफ मिसिंग आउट म्हणा किंवा स्टेटस सिम्बॉल म्हणा किंवा मला त्याच्यासारखं करायचं आहे असं म्हणा, याच्यामुळे गाडी घेतली की मी ही तीच गाडी घेणार. त्यापेक्षा याच्यापेक्षा उलटं भारी काय आहे की दुसऱ्यांशी कंपॅरिझन करायच्या ऐवजी जर आपण स्वतःशी कम्पेअर करायला लागलो की मागच्या महिन्यात मी कुठं होतो आणि आज कुठं आहे, मागच्या वर्षी कुठं होतो आणि मी आज कुठं आहे. कारण बाहेरची रेस कधीच संपणार नाही. आता एकाने काहीतरी घेतलं आणि त्याच्याशी मी आता कम्पेअर केलं, पण त्याच्यापेक्षा भारी घेणारा कोणता राहीच ना. जगातली रेस
कधीच संपणार नाही. त्यामुळे आपण त्या फिअर ऑफ मिसिंग आउटमध्ये कायमच राहणार आणि याच्यामुळे आलेल्या पैशाचं नियोजन मी करणार पण नाही किंवा अशा गोष्टी केल्यामुळे ट्रॅपमध्ये जाऊ आपण. तर दुसऱ्यांची कंपेअर करायचंच नाही. मी तर कधीच दुसऱ्यांची कंपेअर करायची भानगडीत पडत नाही. कारण दुसऱ्यांची कंपॅरिझन करणं म्हणजे स्वतःच्या पायावरती धोंडा मारून घेणं. परंतु दुसऱ्यासारखं बनणं याची इच्छा ठेवणं महत्त्वाचं आहे. म्हणजे इन्स्पिरेशन कोणाला तरी. हां, कंपॅरिझन नाही, राईट. इन्स्पिरेशन म्हणजे खूप त्याच्या लर्निंग काय, त्याने थॉट प्रोसेस काय त्या व्यक्तीची, त्याच्यावरती काम करणं खूप जास्त बरोबर. आणि काय कंपेअर केलं ना की प्रॉब्लेम येतो. म्हणजे मला पण वाटायचं की मी या व्यक्तीसारखं व्हायला पाहिजे. आमचे एक गुरुजी होते, ट्रेनर आहेत. पण ज्या वेळेस मी किती भारी डिलिव्हरी केली ना, म्हणजे वेबिनारमध्ये किंवा स्टेजवरती किती भारी डिलिव्हरी केली ना, मला नेहमी वाटायचं नाही यार तो असा करतोय, माझं काय तर प्रॉब्लेम आहे. ते खूपच भारी करतात. हां, पण बाकी सगळे अरे वा वा म्हणत असतात ना, त्याच्याकडे दुर्लक्ष करून आपण स्वतःला कम्पेअर करत होतो. ज्या दिवशी मी ठरवलं ना की नाही आय जस्ट वॉन्ट टू बी सुधीर खोत, दॅट्स इट. त्याची कंपॅरिझन संपलं, विचारायचं संपलं, सगळ्या गोष्टी संपला. प्रत्येक वेळेस मी स्वतः अनलाइज करतो, ओके मागच्या वेळेस काय चूक केली, ओके नाव वी शुड नॉट रिपीट दिस चूक. म्हणजे आपण आपल्या स्वतःच्या फीडबॅक सिस्टमवरती काम करणार. दुसरं काय जगात आहे. स्वतःशी बोलणं, एक्सटर्नल गोष्टी बदलणं खूप चॅलेंजिंग आहे, पण स्वतःला बदलणं खूप सोपं आहे. हां, पण लोक एक्सटर्नल गोष्टीला बदलायला जातात ना. म्हणून म्हटलं ना की यशाचा मेन मार्ग स्वतःशी बोलणे. जगामध्ये असा एकही प्रॉब्लेम नाहीये की ज्याला उत्तर नाहीये, सोल्युशन नाहीये. फक्त माझी कॅपॅसिटी ते सोल्युशन काढण्याची आहे का नाहीये, दॅट्स इट. म्हणजे इथे कुठेतरी परत माइंडसेटवरतीच होत आहे. या जगामध्ये माइंडसेट शिवाय दुसरं काहीही नाही. कुठेही घ्या, रिलेशनशिपमध्ये घ्या, बिझनेस ग्रोथमध्ये घ्या, 10x ग्रोथमध्ये घ्या, स्पोर्ट्समध्ये घ्या, विनिंग ॲटिट्यूड, लुझिंग ॲटिट्यूड तो घ्या. एव्हरीथिंग इज माइंडसेट. त्याच्यापेक्षा काय म्हणजे हा फक्त म्हणजे मनी सायकोलॉजी सोडून आयुष्यात ओव्हरऑल सगळीकडेच हे गोष्टी म्हणजे मनी सायकोलॉजी इज अ पार्ट ऑफ इट. ओव्हरऑल सायकोलॉजी इज व्हेरी, हेच यशस्वी बनवू शकतो. ॲब्सोल्युटली. तुम्ही किती शिकला, तुम्ही PhD झाला, याच्यामुळे तुम्हाला यश मिळेल याची गॅरंटी नाही आहे. पण तुम्ही माइंडमध्ये स्ट्रॉंग झाला तर चान्सेस खूप जास्ती आहेत. गॅरंटी नाही म्हणत मी, चान्सेस खूप जास्ती आहेत. सर, रिलेशनशिपचा आणि यशाचा काय संबंध आहे? यश म्हणजे कुठलं यश असेल, आर्थिक असेल, स्पोर्ट्समधलं यश असेल, सगळ्या गोष्टी आहेत. आणि सिम्पल गोष्ट आहे ना, सपोज एक चांगला क्रिकेटर आहे, अतिशय भारी फास्ट बॅट्समन आहे, तो चांगला हिटर आहे. पण जर त्याच्या घरामध्ये जर काही इश्यू क्रिएट झाला आणि तो इश्यू घेऊन तो ग्राउंडवरती गेला, तो त्याच्या 100% कॅपॅसिटीने काम करू शकेल का? नाही. कारण इथे रिलेशनशिपला तडा गेलेला आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये रिलेशनशिप प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. आता इथे जेव्हा मी रिलेशनशिप म्हणतो ना, ते फक्त नवरा बायको, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड हा विषय नाही आहे. एखाद्या ऑफिसमध्ये तुमचा जो का स्टाफ आहे ना, त्यांच्याबरोबरचं तुमचं रिलेशनशिप ऑल्सो प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. तुम्ही आणि तुमचे कस्टमर्स यांचं रिलेशनशिप ऑल्सो प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. किंवा तुमच्या डे टू डे लाईफमध्ये तुमचे एक्सटर्नल कस्टमर खूप असतात ना, म्हणजे बँकर असतात, तुमचे सोशल मीडिया हँडल करणारे लोक असतात, किंवा टॅक्सेशनवर लोक असतात. यांच्याशी तुमचं रिलेशन शेवटी तुमचं बोलणं काय याच्यावरती सगळं अवलंबून आहे. ते सगळं माइंडसेट आहे पूर्णपणे. येस. तर रिलेशनशिप, लोकांना असं रिलेशनशिप म्हणजे फक्त गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असला विषय नाही आहे. इट्स मच मोर बियॉन्ड दॅट. म्हणजे सर, आता ओव्हरऑल जे समजा रिलेशनशिप आहे त्याचा मनीवरती इम्पॅक्ट होतो. कसं आहे की दोन गोष्टी त्याच्यामध्ये, की एखाद्याच्या जीवनामध्ये रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम आहे. आता रिलेशनशिपमध्ये पुन्हा तिकडे जाऊ नका, म्हणजे अफेअर, गर्लफ्रेंड तिकडे जाऊ नका. रिलेशनशिप इज ओव्हरऑल. मग माझी बोलण्याची ताकदच नाही आणि माझ्या स्टाफ बरोबरचं रिलेशनशिप माझं चांगलं नाही आहे. एखादा बॉस चिडचिड असतो ना, तसलं आहे. किंवा तुमच्या घरामध्ये काय प्रॉब्लेम आहे, भावाभावामध्ये प्रॉब्लेम आहे, एक्सटर्नल मित्रांच्या मध्ये प्रॉब्लेम आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये सगळ्या पहिला इथे प्रॉब्लेम होतो ना, माइंडसेट इथे प्रॉब्लेम होतो पहिल्यांदा. मग त्याच्यामुळे काय होतं की मी माझ्या फुल्लेस्ट पोटेन्शियलनी काम करू शकत नाही. म्हणजे थिंकिंग तिकडेच जाते सर. हां, म्हणजे फुल्लेस्ट पोटेन्शियल मी जर काम करू शकत नाही तर ऑब्व्हियसली पैसा मिळणारच नाही. म्हणजे मी चांगली काम करू शकत नाही, 100% देऊ शकत नाही. या सगळ्या गोष्टीमुळे काय होतं
की जो डिझायर्ड रिझल्ट आहे तो मिळत नाही. आता हा डायरेक्टली पैसे कमवण्यावरतीचा इम्पॅक्ट आहे. राईट. पण मनी माइंडसेट किंवा मनी सायकॉलॉजी हा डिफरंट ॲस्पेक्ट आहे. म्हणजे तुम्हाला पैशाबद्दलचं ज्ञान काय काय मिळालंय. म्हणजे मनी इज रूट कॉज ऑफ ऑल इव्हिल्स इन लाईफ. तू पैसे सांभाळू शकणार नाहीस, तू लहान आहेस अजून, पैसे 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 काय करतो, राईट. पैशामुळे सगळे प्रॉब्लेम होतात, पैसे बनवायला पैसेच लागतात, हे सगळे मनी माइंडसेट झाले. राईट. याचा काय संबंध नाही. हे रिलेशनशिप असेल, हेल्थ असेल किंवा तुमचं पर्सनल डेव्हलपमेंट असेल, तुमचं स्किलसेट असेल, या सगळ्या गोष्टी मिळून जेव्हा एखादं काम केलं जातं ना, त्याच वेळेस चांगला पैसा मिळू शकतो. राईट. आत्ता जसं तुम्ही मनी माइंडसेटचं बोललात की एखाद्याच्या थॉट प्रोसेसमध्ये एखादी गोष्ट बसून जाते. सर काय होतं की बऱ्याचशा वेळेस की मराठी माणसामध्ये जर बघितलं आपण, पैशाविषयी घरात जास्त चर्चाच होत नाही. म्हणजे पैशाचं बोलणं नाही होत. मग त्याचा एक वेगळा इम्पॅक्ट आपल्या याच्यावरती पडून जातो. हो ना, 100% पडतो. राईट. कारण कसं आहे की लहानपणापासून जर आपल्याला या वेळा सांगितलं गेलं असेल की नाही, तू लहान आहेस अजून, पैसे जातात तुला कळत नाही, तू अभ्यास कर, अभ्यास करून चांगले मार्क काढ, चांगले मार्क काढला तरच तू यशस्वी होशील, आणि एकदा पैसे कमवायला लागल्यानंतर मग तू पैशाचा विचार कर, आत्ता पैशाचा काय विचार करू नको, पैशामुळे सगळे प्रॉब्लेम होतात. राईट. पैसा वाईटच त्याच्या डोक्यात भरला जातो. मग काय होतं, आपण चालू करतो, शिक्षण घेतो, नोकरी करतो, पहिला पैसे येतात, मग आपलं कळतं काय करायचं. आता कळत न कळत किती पैसे आपल्या त्या हाताखालनं किंवा झोळीतून बाहेर पडतात हे कळतच नाही आपल्याला. आणि मग शेवटी अगेन मी कम बॅक टू स्क्वेअर वन. चायला मी एवढं कष्ट करतो तरीसुद्धा मला आर्थिक यश मिळतच नाही. राईट. शेवटी गणित तिकडेच जातं, माइंडसेट. बरोबर आहे. सर तुम्ही जेव्हा आत्ताची जनरेशन बघता किंवा आत्ताच्या सिच्युएशन बघता, तर तुम्हाला काय वाटतं की माइंडसेटमध्ये काय प्रॉब्लेम आहे लोकांच्या, की ॲज अ मनी सायकॉलॉजीमध्ये जर बघितलं की त्याच्यापासून त्यांना श्रीमंतीकडून थोडं अडवलं जातं, की लाईक तो श्रीमंत किंवा आर्थिक सक्षम व्हायला त्यांना प्रॉब्लेम येतो. आर्थिक सक्षमता कधी येते हो? ओव्हरऑल गोष्टींमधून म्हणजे नाही, प्रश्न मी विचारतो, तुला विचार घ्या. आर्थिक सक्षमता कधी येते? भरपूर पैसा आल्यानंतर. बरोबर की नाही? तरच मी आर्थिक सक्षम म्हणू शकेन ना. बरोबर आहे. भरपूर पैसा येण्यासाठी काय करायला लागेल? बऱ्याच लोकांना असं भरपूर मेहनत करावी लागेल. मेहनत करायला लागेल. बरोबर ना. नुसतंच मेहनत करून मला पैसा मिळणार आहे का? नाही. मला स्मार्ट वर्क करायला पाहिजे. मला स्मार्ट वर्क करायचं असेल तर काय करायला लागेल? नवीन गोष्टी शिकावी लागतील. नाही, मला ॲक्टिव्हिटीज खूप छान करायला लागतील. Right. म्हणजे माझं रिलेशनशिप, माझ्या ॲक्टिव्हिटीज, माझं कम्युनिकेशन, माझं स्पीच, माझं ॲनालिटिकल, माझी इमॅजिनेशन, ह्या सगळ्या गोष्टी मला चांगल्या करायला पाहिजेत. आणि ह्या चांगल्या गोष्टी कधी होतील? जेव्हा तुम्ही इथे स्ट्रॉंग असाल. राईट. इथे तुमच्याकडे ते ज्ञान असेल. गोल सेटिंग करायचं म्हणजे काय, मला भरपूर पैसे कमवायचे आहेत. सगळ्यात महत्त्वाचं काय की तुम्हाला आत्ता काय येतंय त्याच्यापेक्षा माझ्याकडे आत्ता काय नाही आहे आणि त्याच्यातून नाही, असं नाही. गोल सेटिंग करायचं म्हणजे की तुमचं आत्ता अवेअरनेस करून मी आत्ता कुठे आहे आणि मला कुठल्या कुठल्या गोष्टी ॲडिशनल शिकणं महत्त्वाचं आहे, त्याच्यावरती काम करणं खूप महत्त्वाचं. कारण तिथूनच मी ॲडिशनल गोष्ट शिकलो किंवा शिकले तरच मी ते इम्प्लिमेंट स्ट्रॉंग करू शकेन, ती प्रोसेस व्यवस्थित होऊ शकेल. राईट. कारण होतंय काय की मला भरपूर पैसा कमवायचा आहे म्हणून मी नुसतं कष्ट करून उपयोग नाही. त्याच्या बॅकएंडच्या प्रोसेस खूप महत्त्वाच्या आहेत. असं जवळपास तुम्ही मागच्या 20 वर्षापासून फायनान्शियल एज्युकेशन किंवा मनी माइंडसेटवरती काम करताय. अनेक विद्यार्थी तुमच्याकडून पास आउट झालेले आहेत किंवा म्हणजे अनेक विद्यार्थी तुमच्याकडून शिकून गेलेले आहेत. बरोबर आहे. हां, तर त्यांचं कुठेतरी असं एखादी केस स्टडी सांगा ना की ज्याचा रिलेशनशिपवरून त्याचा म्हणजे पैशावरती इम्पॅक्ट होत होता. आता कसं आहे, लेटेस्ट केस आहे 1-2 वर्षापूर्वीची. प्री कोविड आमच्याकडं फायनान्शियल फिटनेस इंटेन्सिव्ह केला त्यांनी. नंतर लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर समहाऊ तो जो काय मॅच आहे ना, त्या मॅच व्यवस्थित नव्हता. चांगला एज्युकेटेड माणूस आहे. जेव्हा एकटा होता ना त्यावेळेस त्यांनी खूप काही गोष्टी केल्या. म्हणजे स्वतःचे प्रोग्राम्स लॉन्च केले, कोचिंग प्रोग्राम्स लॉन्च केले. पण समहाऊ त्याच्यानंतर घरामध्ये त्याच्या जी काही अशांती निर्माण झाली ना, त्यामुळं त्याला म्हणजे 24 तास ॲक्टिव्हिटी तर करायलाच पाहिजे, पण याचा विचार खूप यायला लागला त्याच्यामध्ये. रिलेशनशिप म्हणजे घरी हा प्रॉब्लेम आहे ना, XYZ प्रॉब्लेम असेल, लेट्स नॉट डिफाईन दॅट प्रॉब्लेम. मग परत 2 वर्षानंतर माझ्याकडे जेव्हा आले त्यावेळी त्यांचं लक्षात आलं की सर असा प्रॉब्लेम झालेला आहे
की काय, मग दोघांनाही बोलवलं, दोघांच्या लक्षात आलं तर एक्सपेक्टेशन्स वेअर कम्प्लिटली डिफरंट. म्हणजे ती जेव्हा लग्न करून याच्याकडे आली त्यावेळेस तिचे एक्सपेक्टेशन, याचे बायकोबद्दलचे एक्सपेक्टेशन वर कम्प्लिटली डिफरंट. देन अगेन दे डिड FFI. आणि FFI मध्ये आपण काय करतो की एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये खोलवर जाऊन त्यांनी स्वतः आत्ता काय प्रॉब्लेम आहे हा डिफाईन करतात ते लोक. ओके. त्यामुळे त्यांना पण दोघांनी लक्षात आलं की काय प्रॉब्लेम आहे. आणि जेव्हा त्यांनी त्या प्रॉब्लेमवरती काम केलं, आज ते दोघं एकदम एकदम परफेक्ट आहेत. बोथ ऑफ देम आर व्हेरी हॅपी, डुईंग एक्स्ट्रीमली वेल. आता हे उदाहरण का सांगितलं, आजकालच्या नवीन जनरेशनमध्ये या गोष्टी खूप आहेत. आणि याच गोष्टी, याचा आणि पैशाचा काय संबंध आहे? म्हणजे मगापासून आपण एवढं सगळं बोललोय, पैशाबद्दल काहीच नाही बोललो, पण सगळं पैशाबद्दल बोललोय. राईट. शेवटी हे जर चांगलं असेल तरच पैसा आहे, राईट. तरच रिझल्ट आहे, तरच आपण लोकांच्या जीवनामध्ये व्हॅल्यू क्रिएट करू शकू. अनेक उदाहरणं आहेत, अनेक. फॉर एक्झाम्पल, एक इंजिनिअरिंग कंपनी आहे, त्याचा ओनर. तर पहिल्यांदा ती व्यक्ती काय करायची की प्रत्येक वेळेस जेव्हा काही जरी झालं ना, हे का झालं, ते का झालं, असं का झालं, तसं का झालं, तुम्हाला काय कळत नाही का, या सगळ्या गोष्टीमध्ये असायचं. सगळे लोक खूप चांगले होते त्यांच्याकडचे, पण प्रत्येकी घाबरून असायचे ना. राईट. प्रत्येकी घाबरून असायचे. आम्ही फायनान्शियल फिटनेस इंटेन्सिव्हमध्ये त्याला प्रश्न विचारण्याची कला शिकवली, डेलिगेशन, लेव्हरेजिंग शिकवलं. ओके. ट्रस्ट, विश्वास कसा ठेवायचा याच्यावरती आम्ही काम केलं. एक गोष्ट केल्यामुळे मागच्या 3 वर्षामध्ये त्याचा टर्नओव्हर जवळजवळ तिप्पट झालं. आणि एक्सपान्शन त्यांनी जवळजवळ जी पहिलं जे शेड होतं, जी एरिया होता, त्याच्यापेक्षा आज 5 पट एरिया केला त्यांनी. हे फक्त आणि फक्त त्याचं माइंडसेट चेंज झालं की नाही, हे माझेच लोक आहेत, माझेच पार्टनर आहेत, राईट. हे आहेत म्हणून आम्ही आहोत. राईट. ते काय जे तो जो काही लिडरशिप किंवा बॉसिंगचा जो प्रॉब्लेम आहे ना, हा डिफाईन गेला, राईट. हा डिफाईन केला. आणि मग याच्यातून ते जे काय रिझल्ट मिळेल ते पॉवरफुल. तर वी चेंज कम्प्लिटली. अनेक उदाहरणं देऊ शकतो आपण रिलेशनशिपमध्ये, कारण रिलेशनशिप इज की पार्ट. राईट. ट्रू. तुम्ही किती भारी इंजिनियर असला, किती भारी डॉक्टर असाला, रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम की तो चांगले परफॉर्मन्स करू करू शकत. तिथून डायरेक्ट मनीवरती प्रॉब्लेम. इतकं सिम्पल आहे. मनी इज अ रिझल्ट. राईट. सगळ्यात शेवटी पैसा येतो. येस. आता सर हळूहळू आपण बघतो की बऱ्याच जणांचं काय होतं की 60 नंतर माझ्याकडे ना भरपूर पैसा, म्हणजे मी सुरुवातीला म्हणजे कष्ट करत जाईल, माझ्याकडे एक 60-70 वर्षानंतर मला चांगला एक पैसा येईल, मग मी तेव्हा एन्जॉय करेल. पण तेव्हा काही राहिलेलंच नसतं. मग त्याच्यावरती कसं काम करायचं, म्हणजे दोन्ही बॅलन्स कसं ठेवायचं, एक हॅपीनेस सोबत पैसा कसा कमवता आला पाहिजे? नाही, एक गोष्ट अतिशय भारी आहे, तुम्ही आनंदी असाल तरच चांगलं काम करू शकाल, आणि चांगलं काम केलं तरच पैसा मिळेल. आता तुम्ही दिलेल्या प्रश्नाचं उत्तर, जर मी पुस्तक कबाड कष्टच करत राहिलो आणि मी जर माझ्यासाठी मला काय पाहिजे याच्याकडं लक्ष न देता सगळं भविष्यासाठी केलं, तर आत्ता मी म्हणावा तेवढा आनंदी होणारच नाही. म्हणजे माझं जे काय फुल्लेस्ट फायनान्शियल पोटेन्शियल आहे ते मी अचीव्ह नाही करू शकणार. नाही. म्हणजे मी आत्ताही एन्जॉय नाही करणार, आणि जेव्हा 60ला जाणार, 70ला गुडघे दुखतात, पाय दुखतात, तो एक नाही का इटलीला जातात कपल, आणि नंतर मग तिथं त्या बोटीमध्ये बसतात आणि जाऊन झोपतात तिकडे, तर त्याला काय अर्थच नाही ना. राईट. प्रत्येक व्यक्तीनी जीवन आत्ताच जगायला पाहिजे. राईट. कारण या जगामध्ये एकही व्यक्ती नाही ज्याला माहिती आहे गॅरंटेड की उद्या सकाळी मी उठणार आहे की नाही उठणार आहे. बरोबर. कुणाला गॅरंटी आहे का? कुणाला गॅरंटी नाही ना. कधी काय होईल सांगताच नाही. त्यामुळं यू नीड टू डू अ कॉम्बिनेशन ऑफ द थिंग्स. तुम्हाला आत्ता जगलंच पाहिजे, आत्ताच फिरलं पाहिजे, आत्ताच मजा केली पाहिजे. पण सगळीच मजा केली तरी प्रॉब्लेम आहे, आणि सगळेच असे गुंतवणूक केले तरी सुद्धा प्रॉब्लेम आहे. सगळ्याच गोष्टी अशा काय म्हणतात त्याला, एक्स्ट्रीम कुठंच नाही पाहिजे. इट हॅज टू बी इन कॉम्बिनेशन ऑफ ऑल. म्हणून म्हणतो ना फायनान्शियल फिटनेस ऑफ होलिस्टिक बिहेवियर. राईट. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही थॉट प्रोसेसमध्ये खूप भारी सांगितलं. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये जेव्हा आपण बघतोय ना होलिस्टिक अप्रोचमध्ये, रिलेशनशिप एक भाग झाला, त्याच्यानंतर स्वतःच्या फ्रेंड सर्कलचा कसा इम्पॅक्ट होतो तो एक भाग झाला, किंवा माइंडसेटवरती, म्हणजे प्रत्येक गोष्टीचा शेवट जर बघितला तर तो पैशावरती इम्पॅक्ट करणारच आहे, कुठल्याही एरियाने, कुठल्याही एरियाने. आता हेल्थचं उदाहरण घ्या ना. सपोज एक 100 वर्षाचा 100 किलोचा माणूस आहे, आणि त्याचं ड्रीम आहे की यावर्षी कंपनीचा टर्नओव्हर 50 कोटी करायचाच,
किंवा सॉफ्टवेअर इंजिनियर आहे तो म्हणतो नाही यावरचे हा प्रोजेक्ट कम्प्लीट करायचा आणि मी एक प्रमोशन घ्यायचंच. बरोबर. डॉक्टरांनी सांगितलं की तुला ब्लड प्रेशर आहे, डायबिटीस आहे, वजन कमी नाही केलं तर प्रॉब्लेम आहे, राईट. पण तो तर पैशाच्या मागे लागला आहे. असं हेवी डायबिटीस घेऊन किंवा ब्लड प्रेशर घेऊन जर तो काम करायला गेला तर त्याच्या फुल्लेस्ट पोटेन्शियलप्रमाणे काम करू शकेल का? नाहीच. नाही. त्यामुळं त्याला हेल्थवरती काम करणं बंधनकारक आहे. म्हणजे जेवढी हेल्थ चांगली तेवढं तुम्ही काम सक्षम करू शकता, तुमची बुद्धी चांगली काम करू शकेल, तुमचे विचार चांगले येतील, राईट. त्यामुळे तुमचं आउटपुट पण चांगलं होईल. तेवढ्या गोष्टी चांगल्या म्हणजे करू शकतो. आउटपुट पण चांगलं होईल ना शेवटी. म्हणून इट्स अ होलिस्टिक वन. राईट. म्हणजे होलिस्टिक वन करत असताना स्वतःकडे पण लक्ष देणं बंधनकारकच आहे ना. मला खूप छान करायचं आहे, मला खूप पैसे भरपूर कमवायचे आहेत, भरपूर सेव्ह करायचे, तर आपण जर घाणेरडे कपडे काढून गेलो तरी चालेल का? इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ थिंग्स. लोक पैसा 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 करत त्या पैशाच्या मागे इतके लागतात पैसाच पाहिजे. हां, पण ते त्याच्यासाठी लागणाऱ्या गोष्टीच करत नाहीत. राईट. मेन प्रॉब्लेम काय होतं की लोकांनाही स्वप्न बघितलेलं असतं की मला भरपूर पैसे मॅनेज करायचे आहेत, मिळवायचे आहेत, आणि आपण बाकीच्या गोष्टी करत नाही, त्याच्यामुळं तो पैसा येत नाही आणि तो न येण्यामुळं तो एक ब्लॅक स्पॉट निर्माण होतो आपल्या जीवनामध्ये की यार मी इतके वर्ष काम करून सुद्धा एक करू शकलेलो नाही. आणि याच्यामुळं तो जो फोमो, कंपॅरिझन, दुसऱ्यांच्या बद्दलचा द्वेष हे येतो त्याच्यामुळं. ओके. शेवटी माइंडसेट आहे. मी गेले 25-20 वर्ष मी सांगतोय की जर खरोखर यश कमवायचं असेल तर पहिला मानसिकतेवरती काम करणं खूप महत्त्वाचं आहे. बरोबर आहे. आता सर महेंद्र सिंग धोनीजींचं एक वाक्य आहे ना, ते काय म्हणतात की आज जेव्हा खेळायला उतरतो मी कोणत्या माइंडसेटने उतरतो हे खूप महत्त्वाचं आहे. 100%. म्हणजे जिंकलो तर इट्स ऑल सगळ्यांची पण टीम आहे. MSDकडे बघितलं का तुम्ही, ज्या वेळेस हारलोय ना त्यावेळेस तो ब्लेम गेम 99.99% टीमवर टाकत नाही आणि सांगतो की आय थिंक आय मेड दिस मिस्टेक, आय थिंक आय मेड दिस इज व्हेरी पॉवरफुल. ओनरशिप. आणि त्याच्या ओनरशिपमुळे सगळे पण इंटॅक्ट होतात ना, त्याची टीम किती स्ट्रॉंग होऊन जाते. प्रत्येक जण त्या कॅप्टनवरती विश्वास ठेवतात, ते लिडरशिप खूप स्ट्रॉंग होऊन जाते. लिडरशिप इज नॉट अबाउट ब्लेम गेम, लिडरशिप इज नॉट अबाउट तू कर. इट्स ऑल अबाउट लेट्स डू इट टुगेदर. राईट. आणि ह्याच्यामुळं जर वर्ल्ड कप जिंकला असेल तर आपण साध्या ऑर्डरने मिळू शकणार का? सिंपल आहे ना. येस ते. आणि सर आता आपण रिलेशनशिपवरती बोलताना किंवा माइंडसेटवरती बोलताना कुठेतरी समजा आपलं फ्रेंड सर्कल असेल किंवा आपण ज्या नेटवर्कमध्ये राहतो त्याचा इम्पॅक्ट कसा होतो आपल्या मनी माइंडसेटवरती? एक वाक्य आहे की आज तुम्ही जेवढे पैसे कमवता ना, तुमच्या आसपास असे 8 ते 10 व्यक्ती ज्यांच्याबरोबर तुम्ही जास्तीत जास्त संपर्कात आहात, त्या सगळ्यांचं इन्कम बेरीज केली आणि डिवायडेड बाय 10 केलं ना तर तुमचं इन्कम त्याच्या आसपासच असतं. याचं कारण तुम्ही तिथं कम्फर्टेबल असता त्या मित्रांच्या मध्ये, त्या सर्कलमध्ये. पण त्याच्याचपेक्षा एक चांगला अजून एक चांगला मित्र आहे ज्याच्याकडे आपण जायला धजत नाही, कारण तो जरा वेगळा आहे. म्हणजे काय की मी माझी मानसिकता इथेच थांबवतो, माझं ते कुंपण इथेच करतो. आणि कुंपण तोडून जायचं म्हणजे कम्फर्ट झोन तोडून जायची माझी ताकद होत नाही. तर मला तेवढेच पैसे मिळतात. त्यामुळे तुम्हाला जर भरपूर पैसे कमवायचे असतील तर तो जो काही एन्व्हायरमेंट आहे तोडून जिथं तुम्हाला जायचं आहे ना त्या एन्व्हायरमेंटमध्ये जाणं खूप महत्त्वाचं आहे. जिथं जायचं आहे तिथं ऑलरेडी लोक आहेत. लोकांना असं वाटतं की लोक यशस्वी झाल्यानंतर ना लोक सांगत नाहीत. नाही, दे आर व्हेरी पोलाईट. जितका जास्ती यशस्वी माणूस तेवढा तो पोलाईट असतो. ट्रू. त्याच्याकडे गेल्यानंतर तेवढं तो सांगत असतो. तरी हेल्प करण्याची ताकद खूप असते आणि म्हणून तिकडे गेले असतात ते. राईट. म्हणतात ना की जेव्हा दिलं तर खूप मिळतं म्हणतात ना, तसं आहे ते सगळं. राईट. येस. आता आपण फ्रेंडशिपवरती बोललो की लाईक फ्रेंडशिपचा कसा इम्पॅक्ट होतो, पण कुठेच तरी सर आपल्या सक्सेसमध्ये किंवा ह्या गोष्टींमध्ये आपल्या इमॅजिनेशन आणि अवेअरनेसचा कसा इम्पॅक्ट होतो? जर अवेअरनेसच नाही, अवेअरनेस म्हणजे काय सगळ्यांना सांगूच पहिल्यांदा. अवेअरनेस म्हणजे काय, मी आता कुठे आहे. राईट. अगदी साधं एक्झाम्पल घेऊ.
मी रामेश्वर तुला उद्या सांगितलं की आत्ता उद्या सकाळी 11 वाजता मुंबईला पोचायचं आहे. राईट. कसं जाणार तू? म्हणजे बाय ट्रेन बाय बस, पण त्याच्या आधी प्रायर मला त्याच्या आधी तेवढ्या वेळेच्या आधी निघावं लागेल की मी 11 वाजता पोहोचलो पाहिजे. बरोबर ना, पण तू आता कुठे आहेस हेच तुला माहीत नाही आहे, तर तू प्लॅन कसं करणार? नाही करू शकणार. पुण्याच्या ठिकाणी असं म्हणतं जो खराडीला असणं आणि हिंजवडीला असणं फरक आहे ना. फरक आहे. म्हणजे काय की मी अवेअर झालं पाहिजे की मी आत्ता कुठे आहे. बरोबर आहे. आता नुसतंच आत्ता कुठे आहे एवढंच अवेअर होऊन उपयोग नाही, माझी आत्ताची स्थिती काय आहे, अरे माझ्याकडे खरोखर पैसा आहे का, मी विमानाने जाऊ शकतो का, गाडी भाड्याने गाडून जाऊ शकतो का ट्रेनने जाऊ शकतो का, ह्याचा अवेअरनेस यायला पाहिजे ना. उगाच माझ्याकडे काय आहे अजिबातच माहिती नाही आणि मी म्हणतो नाही पोचतो उद्या कुठल्या परिस्थितीत, होणार आहे का? नाही होणार. कारण जोपर्यंत मी आज कुठे आहे, माझी आत्ताची ताकद, माझे आत्ताचे निगेटिव्ह पॉईंट्स पॉझिटिव्ह पॉईंट हे मला माहीत नाही, तोपर्यंत मी पुढचं इमॅजिनेशनच करू शकत नाही. राईट. आता दादर टीटी कुठे आहे हे माहिती आहे, राईट. पण इमॅजिनेशनला काय माहिती नसतं ना. नाही. त्यामुळे मी आज कुठे आहे हे एकदा समजलं की मग कुणाला तर बघून आपण व्हिज्युअलायझेशन करतो ना. असंच होत नाही ना. म्हणजे फॉर एक्झाम्पल 26 जानेवारीला खूप लोकांना पद्मश्री अवॉर्ड्स दिले. खूप लोकांना पद्मश्री अवॉर्ड दिले. मला वाटून गेलं की आपण आता इंडियन फायनान्स एज्युकेशन फोरम लॉन्च केलं ना. राईट. पूर्ण भारतभराला आर्थिक सक्षम करण्यासाठी प्युअर फायनान्शियल एज्युकेशन विदाउट एनी ॲप्सेल आपण द्यायचं. कस बांधलेलं आहे, चालू केलं आहे आपण. मग विचार केला की या क्षेत्रामध्ये का नाही आपल्याला पद्मश्री मिळायला पाहिजे. इमॅजिनेशनला लिमिट नाही आहे आणि प्रत्येक आयडिया कुठून तरी इमॅजिनेशन मधून आलेली असते. तर इमॅजिनेशन करायचं असेल तुम्हाला तिथं काय आहे हे महत्त्वाचं पाहिजे, प्रोसेस महत्त्वाची पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी आत्ता काय आहे. मी जर असंच म्हटलं असतं की मी अजिबातच काम केलेलं नाही आहे फायनान्शियलवरती, आपण ते इंडियन फायनान्स एज्युकेशन फोरम पण लॉन्च केलेलं नाही आहे, आपण ते आर्थिक सक्षम भारत हा पण नाही केलेला आहे, माझा पर्पज ऑफ माय लाईफ काय, टू एम्पावर पीपल टू अचीव देअर फुलेस्ट फायनान्शियल पोटेन्शियल बाय वर्किंग ऑन द माइंडसेट, हा पर्पजच माझ्याकडे नसेल तर मी ते इमॅजिन पण नाही करू शकणार. ट्रू. तर अवेअरनेस आणि इमॅजिनेशन हा दोन्ही खूप महत्त्वाचे आहेत. याच्यामुळे ना प्रवास चांगला होतो. राईट. सिम्पल. आणि क्लॅरिटी पण माणसाला लगेच. ऑब्व्हियसली क्लॅरिटी पण चांगली मिळते ना. राईट. आत्ता सर ज्यांचा लो म्हणजे समजा त्यांचा कमी माइंडसेट, स्ट्रॉंग माइंडसेट नाही किंवा वीक माइंडसेट आहे, तर त्यांनी स्ट्रॉंग माइंडसेट कसा केला पाहिजे फायनान्शियली? कसं आहे की स्ट्रॉंग माइंडसेट करण्यासाठी कोण जबाबदार आहे? स्वतः. मग त्यांनी पुस्तकं वाचली पाहिजेत, असे पॉडकास्ट बघितले पाहिजेत. राईट. किंवा वेगवेगळ्या ट्रेनिंगला गेल्या पाहिजे. लोकांना असं वाटतं की ना ट्रेनिंगला जाणं म्हणजे खर्च आहे. बरोबर. आणि हेच जर कोणी सांगितलं ना की या स्कीममध्ये पैसे टाक, दुप्पट पैसे होतील, लगेच पैसे टाक. हे मला अतिशय दुःख होतं की ज्या वेळेस मी सांगतो ना की अरे या अशा पद्धतीने काम करा, त्यामुळं हजारातले ना 500 लोक येतात. राईट. पण जर एखाद्याने सांगितलं ना की या शेअर मार्केटमध्ये या पैसे टाका, आम्ही महिन्याला 10% देतो, हजारातले तिथं 900 लोक तर 999 लोक असतात. अशा गोष्टी असतात त्या. राईट. त्यामुळे माइंडसेट प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. आणि माइंडसेट जर चांगली असेल ना तर खूप साऱ्या वेळा लोकांचे ट्रायल अँड एरर करण्यामध्ये पैसा गेलेला असतो. राईट. चुकीच्या गुंतवणुकीमुळे पैसा गेलेला असतो आणि या दोन्ही गोष्टींमुळे मानसिकता खराब झाली असते. या सगळ्या गोष्टी वाचू शकतात आणि हा करोडो रुपयाचा त्यांचं सेव्हिंग आहे. राईट सर. आपण त्याला क्वांटिफाय नाही करू शकत. आणि पैशातून मिळणारा आनंद आहे, नुसता पैसा नाही. हां, पैसा आल्यानंतर तो उपभोगता पण आला पाहिजे ना. ट्रू. म्हणजे आता पैसे कमवणारे भरपूर जण सांगतील, पण पैशातून आनंद घेणं म्हणजे सगळा ओव्हरऑल होलिस्टिक अप्रोच असणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्याशिवाय पैसा येतच नाही. राईट. आणि आलेल्या पैशाचा आनंद पण घेता येतो नंतर. हां. आपल्याला घेता येतो, आपल्या लोकांना देता येतो. शेवटी काय आपल्याला काय लागतं एका लेवलच्या पुढं, आपल्या लोकांना सगळ्यांना मिळणं तेवढं तितकंच महत्त्वाचं असतं ना. राईट. सर आत्ता आहे ना, म्हणजे आपण इतक्या वेळ जवळपास पूर्ण होलिस्टिक अप्रोचवरती बोलत की म्हणजे पैसा कमवणं हे जस्ट असं फक्त काम 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 करणं नाही आहे. अजिबात नाही. नाही तर ब्रिजवरती काम करणारा प्रत्येक माणसाला लाखो करोडो रुपये मिळाले असते. राईट. 24 तास काम. राईट.
तुम्ही कुठेतरी आहे ना खूप एक चांगला कॉन्सेप्ट सांगितला, म्हणजे की जे लोकांच्या इमॅजिनेशनच्या पण बाहेरचे, की लोक स्वतःमध्ये सगळ्या गोष्टी असतात पण ते विचार करण्याची विचार तयारी करतात, करायची तयारी हो. नसते. मग तुम्ही कुठे म्हणजे आता आपण जे समराईज मी थोडंसं करतो, की की आपलं हेल्थचा कसा म्हणजे आपल्या पैशावरती किंवा ओव्हरऑल याच्यावरती कसा इम्पॅक्ट होऊ शकतो तुमच्या सक्सेसवरती, किंवा रिलेशनशिपचा कसा होऊ शकतो, तुमच्या फ्रेंड सर्कलचा कसा होऊ शकतो, अशा सर्व गोष्टींवरती बोललात. आणि आत्ता सर आमच्या ऑडियन्ससाठी तुम्ही एक स्पेशल गिफ्ट देणार होतं, की आमच्या ऑडियन्ससाठी तुम्ही एक वेबिनार प्लॅन केला होता, राईट? तर त्या वेबिनारमध्ये काय आमच्या ऑडियन्सला शिकायला मिळेल त्याबद्दल थोडंसं सांगा. ग्रेट. आता आपला ऑडियन्स आहे ना, बऱ्यापैकी आपलं बोलणं झालं ते उद्योजक आहे, उद्योजक आहे किंवा एक किंवा यंग जनरेशनचा काहीतरी अचीव्ह करायचं लाईफमध्ये. अचीव्ह करायचं लाईफमध्ये, किंवा MPSC स्पर्धा परीक्षा देणार आहे. राईट. म्हणजे काय की या बऱ्यापैकी व्यक्तींचं ना, त्यांना गोल सेट करायचं आहे. राईट. आता गोल सेट करायचा मी श्रोत्यांना प्रश्न विचारतो आता, की आत्ताच 1 जानेवारी झाला. राईट. जस्ट बहुतांश लोकांचा आतापर्यंत सेट केलेलं गोल ढुस झाला असेल. राईट. तो रेशो पण आहे सर, की फेबपर्यंत 92% गोल सेट हे जातात, संपून फक्त जातात. 8% तर मग लोक. आपल्या श्रोत्यांसाठी ना, आपण एक स्पेशल वेबिनार घेतोय, ओके. की सायंटिफिकली गोल सेटिंग कसं करायचं, ज्याचं गोल अचीव्ह करण्यामध्ये जवळजवळ 90-95% खात्री येऊ शकते. ओके. प्रोसेस आहे ना ती. राईट. आय ऑलवेज बिलीव्ह इन प्रोसेस. अवेअरनेस, मी कुठे आहे, मला कुठे जायचं आहे, अवेअरनेस मी इथं आहे, इथं गोल आहे, मध्ये कुठल्या स्टेप्स आहेत, सायंटिफिकली कसं करायचं. राईट. म्हणजे तुम्ही MPSC करायचं असेल, किंवा उद्योग करायचा असेल, किंवा कोणत्या पण कोणत्याही लाईफच्या गोलसाठी काम करायचं, राईट. त्याच्यावरती आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. आणि कधी आहे आपला तो वेबिनार? रविवारी 11 वाजता. येत्या रविवारी 11 वाजता. येत्या रविवारी 11 वाजता. मित्रांनो, मला असं वाटतं की येत्या रविवारी ना गोल सेटिंगचा जो आपला इव्हेंट आहे, म्हणजे लाईक आपण जिथे सेशन वेबिनार सर प्लॅन करतायत, तो प्रत्येकाने करायला पाहिजे. म्हणजे जर आपण ह्या पॉडकास्टचा ओव्हरऑल फ्लो जरी बघितला, तर आपण सगळ्या गोष्टीतून कुठेतरी एक फायनान्शियली स्ट्रॉंग बनू शकतो. जर तुम्ही आयुष्यामध्ये होलिस्टिकली सगळ्या गोष्टींमध्ये चांगले असू शकतात, तरच तुम्ही फायनान्शियली चांगले बनू शकता. हे शिकण्यासाठी आणि सरांकडून तुम्ही डायरेक्टली क्वेश्चन पण तुम्हाला विचारू शकता. येस, असं ओव्हरऑल याच्यासाठी तुम्ही नक्की येत्या रविवारचा आपला फायनान्शियल फिटनेसचा वेबिनार तुम्ही नक्की अटेंड करायला पाहिजे. मी लिंक ही कमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. प्रत्येकाने जाऊन तिथे रजिस्टर करा.